बाजार सावंगी ते रेल धामणगाव या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम गेल्या 1 वर्षांपासून सुरू आहे। गेल्या 6 महिन्यांपासून हे काम पुन्हा बंद पडलंय। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे रेल ते धामणगाव तिसगाव भागातील नागरिकांना जिवंतपणीच नरक यातना सोसाव्या लागतात। बाजार सावंगी ते धामणगाव या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मागील 1 वर्षापासून सुरू असून या रस्त्यावर खडी आणि मातीयुक्त मुरुम टाकण्यात आलाय। रहदारीमुळे या रस्त्यावरील सर्व खडी उघडून पडली असून गेल्या 4 दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावरील मातीचा चिखल झालाय। या चिखलामुळे दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होत असून बहुसंख्य दुचाकी धारक घसरून पडल्याने जखमी झालेत। रेल ते बाजार सावंगी या रस्त्यावर चिखलाचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरल्याने हा रस्ता घसरगुंडीयुक्त बनलाय। या रस्त्याचे काम दर्जाहीन होत असल्याने या भागातील नागरिकांनी वेळोवेळी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लेखी तक्रार करूनही उपयोग झाला नाही। त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झालेत। या रस्त्याचं काम तत्परतेने न केल्यास रेल आणि धामणगाव येथील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचं शिवाजी साळुंके, संजय जाधव, कारभारी साळुंके, बाबूनाना जाधव आणि इतरांनी सांगितलं। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी। बाजार सावंगी ते धामणगाव काम चालू होऊन बरेच महिने या ठिकाणी उलटलेले आहे, परंतु त्या कामामध्ये अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचं मटेरियल टाकायला पाहिजे। ते मटेरियल त्या ठिकाणी वापरले जात नाही। दोन्ही रस्त्याच्या बाजूला जे नाल्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये सिमेंट व्यवस्थित वापरत नाही, त्याच्यामध्ये वाळू व्यवस्थित वापरत नाही आहे, त्याच्यामध्ये डब्बर जास्त टाकून दिलेला आहे, त्याच्यामध्ये वरून काळी माती सुद्धा पडते आहे आणि तो रस्ता उखडून टाकेला असल्यामुळे परिसरातील जे लोक नागरिक त्या रस्त्याने वागतात, जाणं येणं चालू आहे, त्या ठिकाणी गाड्या घेऊन फार लोक मोटरसायकलीवर पडतात, ॲक्सिडेंट होत या ठिकाणी आहे। आणि पावसाचे दिवस आता जवळ आलेले आहे। हे काम जर लवकर झालं नाही ह्या 8-4 दिवसामध्ये तर ते मटेरियल परत माती खाली दबून जाणार आहे आणि नंतर पुन्हा हेच इंजिनियर लोक किंवा ठेकेदार लोक शासनाकडे पुन्हा वाढवू पैसा मागण्याची त्यांची तयारी त्या ठिकाणी चालू होणार आहे। म्हणून मी अधीक्षक अभियंता साहेबांना आवाहन करतो की त्यांनी ताबडतोब ते काम आपण आपल्या याच्यामध्ये हे करून आणि आपण चौकशी करावी आणि त्या कामाचं ते ज्या बोगस ठेकेदाराला काम त्या ठिकाणी इंजिनियरच्या माध्यमातून करत आहे ते बंद करण्यात यावं आणि चांगल्या ठेकेदाराला काम द्यावं आणि लवकरात लवकर काम करावं, जेणेकरून ते पावसामध्ये ते काम अडकणार नाही आणि त्या पावसाचं पाणी पुन्हा रस्त्यावरती येणार नाही। कारण हे ज्या ठेकेदाराला आता काम दिलेलं आहे हा ठेकेदार अजून 2 वर्षे सुद्धा ते काम करू शकत नाही। मी या ठिकाणी आपल्याला याच्या माध्यमातून सांगतो, कारण याच्या अगोदर त्या ठेकेदारांनी कोणत्याही कामाचा अनुभव नाही आणि ह्या इंजिनियर लोकांच्या माध्यमामधून त्यांनी ते काम त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते खराब मटेरियल त्या ठिकाणी वापरत त्याची चौकशी व्हावी अशी मी आपल्याला या अधीक्षक अभियंता भगत साहेबांना केलेली आहे। त्यांनी जर लवकर त्याच्यात दक्षता घेतली नाही किंवा त्याची खबरदारी घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी त्यांच्या कार्यालयासमोर मोठं आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्याचं उभं करणार आहोत। मी शिवाजीराव साळुंके पाटील, अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आहे। ताबडतोब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेऊन ते काम बंद करण्यात त्या ठेकेदाराकडे आणि त्या ठिकाणी जो इंजिनियर आहे कोलते साहेब याची तात्काळ बदली करण्यात यावी आणि बदली करून त्यांनी जे याच्या अगोदर कामं केलेले जे काम केलेलं आहे ते इस्टिमेट प्रमाणे काम झालेलं